हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज आपण 31 ऑगस्टचे इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. लास्ट डे ऑफ ऑगस्ट. तर न्यूज बघूया आपण काय आहेत. ओके, सो फर्स्ट न्यूज आहे, इंडियाने पेमेंट केलेली आहे. फर्स्ट पेमेंट तर कशा करता केलेली आहे? श्रीलंकाच्या नॉर्थन पार्ट मध्ये लोकेटेड हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट. ओके, श्रीलंकाचा जो नॉर्थन पार्ट आहे तिथे लोकेटेड आहे हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट. त्याकरता इंडियाने फर्स्ट पेमेंट केलेला आहे. तर कोणाला हँड ओव्हर केलेला आहे पेमेंट हँड ओव्हर बाय हाय कमिशनर ऑफ इंडिया टू श्रीलंका. ओके, तर हाय कमिशनर ऑफ इंडिया टू श्रीलंका आहे, ज्यांचं नाव आहे संतोष झा यांनी टू डॉक्टर सुलक्षणा जयवर्धने. तर ते आहेत सेक्रेटरी ऑफ मिनिस्ट्री ऑफ पॉवर अँड एनर्जी. आणखी मिस्टर रणजित सेपाला जे की आहे चेअरमॅन ऑफ श्रीलंका सस्टेनेबल एनर्जी अथॉरिटी. तर यांना काय केलेलं आहे? हाय कमिशनर ऑफ इंडिया टू श्रीलंका संतोष झा यांनी पेमेंट हे हँडओव्हर केलेलं आहे. प्रोजेक्ट आर सिच्युएटेड ऑन डेल्थ, नेनाद्यू आणि अनायट्यू आयलँडवर सिच्युएटेड आहेत आणि हे एक्झिक्यूट केलेले आहे इंडियन एंटिटीनी. ओके, अंडर एमओयू जो की साइन झालेला आहे बिटवीन इंडिया आणि श्रीलंका मध्ये मार्च 2022 मध्ये. तर हा जो एमओयू झालेला आहे मार्च 2022 मध्ये, तर त्या एमओयू थ्रू इंडियन एंटिटीनी हा एक्झिक्यूट केलेला आहे प्लांट. सो हे प्रोजेक्ट जे आहे हे फंड करण्यात आलेला आहे. $11 मिलियनचा ग्रँट दिलेला आहे इंडियाकडनं. आणि एम आहे त्यांचा जे की एनर्जी नीड्स आहेत त्या आयलँडवर थ्रू सोलार आणि विंड पॉवर नुसार, तर त्या एनर्जी नीड्सला मीट करणे, त्या एनर्जी नीड्स तिच्या भरून काढणे हा उद्देश आहे या प्रोजेक्टचा. सो इनिशियल वर्क जे आहे हे कमेन्स्ड ऍट प्रोजेक्ट साइट. ओके, कमेन्स झालेला आहे प्रोजेक्ट साइट आणि विथ कम्प्लिशन हे एक्सपेक्ट केलेलं आहे मार्च 2025 मध्ये आणि हँडओव्हर करणार आहेत एप्रिल 2025 मध्ये. सो हा इनिशिएटिव्ह जो घेण्यात आलेला आहे, हा एमओयू जो झालेला आहे या प्रोजेक्ट बद्दल, तर यांचा टार्गेट आहे जे एनर्जी पार्टनरशिप आहे बिटवीन इंडिया आणि श्रीलंका मध्ये त्याला स्ट्रेंथनिंग करण्याचा. सो श्रीलंका बद्दल बघून घेऊया आपण. कॅपिटल आहे श्री जयवर्धनपुरे कोटे, तर हे लेजिस्लेटिव्ह कॅपिटल आहे. दुसरं आहे कोलंबो हे एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल कॅपिटल आहे श्रीलंकाचं. प्रेसिडेंट आहे तिथले रानिल विक्रमेसिंघे. प्राईम मिनिस्टर आहे दिनेश गुणावर्धना आणि करन्सी आहे तिथली श्रीलंकन रुपी. ओके, तर हे आहे श्रीलंका बद्दल काही स्टॅटिक. आणि सोबतच इंडियाने फर्स्ट पेमेंट केलेला आहे श्रीलंकाला. कशा करता? जे श्रीलंकाच्या नॉर्दर्न पार्ट मध्ये जो हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट आहे तर त्याकरता इंडियाने फर्स्ट पेमेंट केलेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे चंपाई सोरेन जे की फॉर्मर चीफ मिनिस्टर आहे झारखंडचे. त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे त्यांच्या पोझिशन्स वरनं. तर कोणत्या पोझिशन्स होत्या त्यांच्या? ऍज अ मिनिस्टर इन हेमंत सोरेन गव्हर्नमेंट. ओके, हेमंत सोरेनच्या गव्हर्नमेंट मध्ये ते मिनिस्टर होते आणि जे पण त्यांच्या पोस्ट आहे झारखंड मुक्ती मोर्चा मधल्या, तर त्या सगळ्या पोस्ट वरनं त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे चंपाई सोरेन यांनी. सो त्याचं रेजिग्नेशन लेटर जे आहे जे त्यांनी दिलेलं आहे जेएमएम प्रेसिडेंट शिबू सोरेन यांना. जेएमएम म्हणजे तुम्हाला सांगितलं आम्ही झारखंड मुक्ती मोर्चा. तर त्यांचे जे प्रेसिडेंट आहे शिबू सोरेन यांना जेव्हा त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे तर त्या रेजिग्नेशन मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, साईट केलेलं आहे की त्यांना एक डिससॅटिस्फॅक्शन आहे त्यांच्या पार्टीचे जे वर्क चालू आहे, पार्टी जे वर्क करत आहे त्या वर्क पासून ते सॅटिस्फाईड नाही आहे आणि जे पण पॉलिसीज आहे तर त्या पॉलिसीजनी पण ते सॅटिस्फाईड नाही आहे असं त्यांनी त्यांच्या रेजिग्नेशन लेटर मध्ये साईट केलेलं आहे. सो चंपाई सोरेन यांनी हेल्ड केलेले आहे पोर्टफोलिओज वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट मध्ये आणि हायर एज्युकेशनल अँड टेक्निकल एज्युकेशन मध्ये. तर हे त्यांचे पोर्टफोलिओज आहे, त्यांनी वर्क केलेलं आहे या पोझिशन्सवर.
सोबतच त्यांनी आणखी रिझाईन केलेला आहे MLA च्या पोझिशनवरनं फ्रॉम सराईकेला कॉन्स्टिट्युएन्सी मधून. ओके, जे की झारखंड असेंब्ली मध्ये येते, तर त्या MLA च्या पोझिशन वरून पण त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. चंपाई सोरेन यांचं इंटेन्शन आहे बीजेपीला जॉईन करण्याचं, बीजेपी भारतीय जनता पार्टीला जॉईन करण्याचं. आणि ते का बरं त्यांचं इंटेन्शन आहे जॉईन करण्याचं, तर जे झारखंडमध्ये जे इंटेन्शन आहे त्यांचं इंटरेस्ट आहे. ओके, स्टार्टिंग दॅट दिस डिसिजन इज इन द इंटरेस्ट ऑफ झारखंड. तर झारखंडच्या काही झारखंड मधल्या काही इंटरेस्ट बद्दल आणि झारखंड मध्ये त्यांना काय काय चांगलं करायचं आहे त्याबद्दल त्यांना त्यांचं इंटेन्शन आहे बीजेपीला जॉईन करण्याचं. सो चंपाई सोरेन यांनी ओथ घेतली होती 12th चीफ मिनिस्टरची झारखंडच्या. ओके, झारखंडच्या 12th चीफ मिनिस्टरची त्यांनी ओथ घेतलेली होती 2 फेब्रुवारीला. पण त्यांनी त्या पोस्टवरनं रिझाईन केलेलं आहे 3 जुलैला. तर का कधी केलं त्यांनी, अ डे बिफोर हेमंत सोरेन यांनी त्यांनी ओथ घेतलेली 13th चीफ मिनिस्टर म्हणून जुलै 4ला. ओके, सो जुलै 4ला त्यांनी हेमंत सोरेन यांनी ओथ घेतलेली आहे. तर त्याच्या आधीच चंपाई सोरेन यांनी 3 जुलैला ऍज अ चीफ मिनिस्टर म्हणून 12th चीफ मिनिस्टर म्हणून त्यांचं रेजिग्नेशन देऊन दिलेलं होतं. ओके, त्यांनी ओथ घेतलेली होती पण त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं होतं. सो फॉर्मर झारखंडचे सीएम आहेत चंपाई सोरेन यांनी रिझाईन केलेलं आहे त्यांच्या सगळ्या मिनिस्ट्रियल पोस्टवरनं. आणखी जे पण त्यांचे पोस्ट होत्या झारखंड मुक्ती मोर्चा मधल्या त्यावरनं पण त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे युनियन मिनिस्टर ऑफ युथ अफेअर अँड स्पोर्ट्स जे आहेत डॉक्टर मनसुख मांडविया. मनसुख मांडविया हे कोण आहेत, युनियन मिनिस्टर ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. तर त्यांनी काय केलेलं आहे, लॉन्च केलेला आहे रिसेट. ओके, तर काय आहे हे रिसेट, रिसेटचं फुल फॉर्म काय आहे, त्याचं फुल फॉर्म आहे रिटायर्ड स्पोर्ट्स पर्सन एम्पॉवरमेंट ट्रेनिंग प्रोग्राम, जो की नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणजे 29th ऑफ ऑगस्टला जो नॅशनल स्पोर्ट डे असतो त्या दिवशी त्यांनी रिसेट जे आहे रिटायर्ड स्पोर्ट्स पर्सन एम्पॉवरमेंट ट्रेनिंग हे लॉन्च केलेलं आहे. ओके, सो ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याचा, रिसेट प्रोग्रामचा ऑब्जेक्टिव्ह आहे, एम आहे, उद्देश आहे की एम्पॉवर करणे रिटायर्ड स्पोर्ट्स पर्सनला ज्यांनी रिप्रेझेंट केलेला आहे कंट्रीला. ओके, स्पोर्ट्स मध्ये आणि अर्न केलेला आहे अकॉर्ड बाय प्रोव्हाइडिंग देम विथ करियर डेव्हलपमेंट सपोर्ट अँड एनहान्सिंग देअर एम्प्लॉयबिलिटी. सो हा त्यांचा उद्देश आहे या रिसेट प्रोग्राम थ्रू. तर काय आहे रिसेट प्रोग्राम, विल इनिशियली ऑफर 2 लेवल्स. ओके, 2 लेवल्स वर ते इनिशियली ऑफर करणार आहे ट्रेनिंग बेस्ड ऑन एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर ते आहेत क्लास 12th आणि अबोव, क्लास 11th अँड बिलो. सोबतच अप्लिकेशन जे आहे या प्रोग्राम करता ते ऍक्सेप्ट केल्या जाईल त्यांच्या डेडिकेटेड पोर्टलवरनं. तर असं आहे युनियन स्पोर्ट्स मिनिस्टर जे आहे डॉक्टर मनसुख मांडविया यांनी लॉन्च केलेला आहे रिसेट, जे की आहे रिटायर्ड स्पोर्ट्स पर्सन एम्पॉवरमेंट ट्रेनिंग. आणि त्यांनी 29th ऑफ ऑगस्ट म्हणजे नॅशनल स्पोर्ट डेच्या दिवशी लॉन्च केलेला आहे. आणि हे 2 लेवल्सवर ऑफर करण्यात येणार आहे. एक राहणार आहे क्लास 12th अँड अबोव आणि क्लास 11th अँड बिलो. आणि जे प्रोग्रामसाठी जे अप्लिकेशन्स आहे ते डेडिकेटेड पोर्टलवरनं अप्लिकेशन्स करू शकणार आहे आणि तिथनं ते ऍक्सेप्ट करण्यात येणार आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे नेपाळ बद्दलची न्यूज. तर नेपाळ मधलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने नेपाळ मधल्या धुलीखेल म्युन्सिपालिटी जे आहे कोणत्या डिस्ट्रिक्ट मधलं, कावेरी पलाचोक डिस्ट्रिक्ट मधलं नेपाळच्या जे धुलीखेला म्युन्सिपालिटी आहे ते नेपाळचं फर्स्ट हेल्दी सिटी म्हणून अनाउन्स केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे. ओके, आणि सेकंड हेल्दीएस्ट सिटी एशिया मधली ती आहे. ओके, धुलीखेल यांनी हा जो अचीव केलेला आहे स्टेटस कशामुळे अचीव केलेला आहे, वेरियस हेल्थ इनिशिएटिव्ह जे त्यांनी घेतलेले आहे आणि इम्प्लिमेंट केलेले आहे, तर त्याच्या थ्रू त्यांनी अचीव केलेलं आहे ऍज अ हेल्दी सिटी म्हणून आणि एशिया मधली हेल्दीएस्ट सिटी म्हणून, सेकंड हेल्दीएस्ट सिटी म्हणून. सो त्यांनी इम्प्लिमेंट केलेले होते 2014 मध्ये काही हेल्थ इनिशिएटिव्ह आणि
WHO नी मॉनिटर केलेले आहे त्यांचे 2021 पासून, तर त्यामुळे हे त्यांनी अचीव केलेलं आहे. सो म्युन्सिपॅलिटी स्कोर त्यांचा होता 65.48 पॉइंट, आणि जे इंडिकेटर्स आहे जसे की सिटीजन्स ऍक्सेस टू हेल्थ, पार्टिसिपेशन इन हेल्थ पॉलिसी मेकिंग, पॉलिटिकल कमिटमेंट टू हेल्थ, न्यूट्रिशन अँड चाइल्ड हेल्थ, तर हे जे इंडिकेटर्स आहे या इंडिकेटर्स थ्रू त्यांना पॉइंट मिळालेले आहे त्यांच्या म्युन्सिपालिटीला, आणि त्यांनी अचीव केलेला आहे ऍज अ हेल्दी सिटी म्हणून आणि सेकंड हेल्दीएस्ट सिटी इन एशिया म्हणून. सो धुलीखेल यांनी हॅज जॉईन्ड WHO हेल्दी सिटी नेटवर्क, आणि त्यांना अवॉर्ड पण करण्यात आलेला आहे $5,000 नी, आणि ज्यांनी की त्यांनी एफर्ट्स घेतलेले आहे अंडर द हेल्दी सिटी इनिशिएटिव्ह थ्रू. तर हे जे रेकग्निशन आहे कधी हे रेकग्निशन कम्स ॲज नेपाळ हे फेस करत होते काही चॅलेंजेस, जसे की थर्ड मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री म्हणून पण नेपाळला मानलं जायचं इन द वर्ल्ड बेस्ड ऑन सॅटेलाइट डिराइव्ड पर्टिक्युलेट मॅटर 2.5 डाटानुसार. सो त्याच्यानंतर त्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलेले आहे, हे चॅलेंजला फेस केलेलं आहे त्यांनी, म्हणून त्यांनी काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहे, आणि त्या इनिशिएटिव्ह थ्रू त्यांचं आता जे नेपाळमधली सिटी आहे त्यांनी हे अचीव केलेलं आहे. सो इस्टॅब्लिश झालेलं आहे 7 एप्रिल 1948 मध्ये. हेडक्वार्टर आहे जेनेवा स्वित्झर्लंड मध्ये. हे आहे WHO चं. पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे युनायटेड नेशन. करंट डायरेक्टर जनरल आहे डॉक्टर टेड्रोस अॅडनॉम गेब्रेयेसस. ऑफिशियल लँग्वेज आहे अरेबिक, चायनीज, इंग्लिश, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश. ओके. सो जे धुलीखेल हे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे, WHO ने डिक्लेअर केलेलं आहे नेपाळ मधलं ऍज अ फर्स्ट हेल्दी सिटी म्हणून, आणि सेकंड हेल्दीएस्ट सिटी एशिया मधली. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे बांगलादेश यांनी जिंकलेलं आहे SAFF अंडर-20 चॅम्पियनशिप, आणि हे फर्स्ट टाइम त्यांनी जिंकलेली आहे डिफीट करून नेपाळला, आणि त्याचा स्कोर होता 4-1 चा इन फिनाले मध्ये. हे टुर्नामेंट आहे ते ऑर्गनाइज केलेलं होतं साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशननी, जे की झालेलं होतं 18 ऑगस्ट 2024 पासून हे स्टार्ट झालेलं होतं. हे जे टुर्नामेंट आहे ते साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशनचं, त्यामध्ये बांगलादेश यांनी फर्स्ट टाइम जिंकलेला आहे SAFF अंडर-20 ची चॅम्पियनशिप नेपाळला डिफीट करून. सो यामध्ये आणखी टीम्स इन्क्लूड होत्या वेगवेगळ्या कंट्रीज मधल्या, ज्याच्यामध्ये आहे नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, इंडिया, मालदीव आणि भूटान. तर ह्या पण कंट्रीजनी पार्टिसिपेट केलेलं होतं. सो इंडिया हे प्रिव्हियस चॅम्पियन होते, त्यांनी SAFF हे जिंकलेलं आहे 2000 SAFF अंडर-20 चॅम्पियनशिप हे 2019, 2022 आणि 2023 या 3 वर्षी अंडर-20 चॅम्पियनशिप हे प्रिव्हियसली चॅम्पियन झालेले आहे इंडिया. सो SAFF अंडर-20 चॅम्पियनशिप हे एक बायनियल फुटबॉल टुर्नामेंट आहे फॉर मेल प्लेयर्स करता, ज्यांची एज आहे अंडर-20. बांगलादेश बद्दल बघून घेऊया. कॅपिटल आहे ढाका, प्रेसिडेंट आहे मोहम्मद शहाबुद्दीन, चीफ ऍडवायझर आहे मोहम्मद युनुस, आणि करन्सी आहे तिथली टाका. ओके, बांगलादेशची करन्सी आहे टाका. सो बांगलादेश यांनी जिंकलेला आहे SAFF म्हणजे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर-20 ची चॅम्पियनशिप. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे जसं आता पॅराऑलिम्पिक चालू आहे तर त्याबद्दलची न्यूज आहे. इंडियाने गोल्ड मेडल जिंकलेलं आहे पॅराऑलिम्पिक मध्ये. तर कोणत्या कॅटेगरीमध्ये जिंकलेलं आहे, कशामध्ये, बघूया आपण. सो इन पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिक अवनी लेखरा तिचं नाव आहे, आणि डेब्युटंट मोना अग्रवाल यांनी इनिशिएट केलेलं आहे इंडियाची मेडल टॅली, आणि त्यांच्या आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आहे वुमेन्स 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 इव्हेंट मध्ये, आणि याच इव्हेंट मध्ये अवनी लेखरा यांनी गोल्ड मेडल हे जिंकलेलं आहे. सो अवनी लेखरा जे की 22 इयर ओल्ड आहे, त्यांनी सिक्युअर केलेला आहे गोल्ड मेडल, आणि त्याचा स्कोर होता 249.7, सेटिंग अ न्यू पॅराऑलिम्पिक रेकॉर्ड. त्यांनी नवीन पॅराऑलिम्पिक रेकॉर्ड सुद्धा सेट केलेला आहे, आणि त्या फर्स्ट इंडियन वुमेन झालेल्या आहे ज्यांनी 2 गोल्ड मेडल्स जिंकलेले आहे ऍट पॅराऑलिम्पिक गेम्स मध्ये. सो त्यांनी रेप्लिकेट केलेला आहे हर गोल्ड विनिंग परफॉर्मन्स
टोकियो 2020 मध्ये जे इव्हेंट झालेला होता त्यामध्ये पण त्यांनी प्रिव्हियस रेकॉर्ड जो आहे तो सेट केलेला होता. आता मोना अग्रवाल बद्दल बघू घेऊया आपण. तर मोना अग्रवालनी कम्पीट केलेला आहे त्यांचं फर्स्ट पॅरालिम्पिक गेम्स. ओके, आणि जिंकलेला आहे त्यांनी ब्रॉन्झ मेडल. त्यांचा स्कोर होता 228.7 आणि हा त्यांचा एक स्ट्रॉंग डेब्यू म्हणून पण फॉर या इव्हेंट मधला झालेला आहे. ओके, सो इंडियाने मेडल्स जिंकलेले आहे कशामध्ये? वुमेन्स 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 इव्हेंट मध्ये, ज्यामध्ये अवनी लेखरा यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे इंडिया करता आणि मोना अग्रवाल यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे रेनाउंड स्थिर राघवनाचार्य यांचं निधन झालेलं आहे. आता स्थिर म्हणजे काय? स्थिर म्हणजे काय असते? ज्यांना माहित असते, जे भविष्य बघू शकतात आणि ते ठाम राहतात की हे असंच असणार म्हणून. ओके, तर ते म्हणजे असते स्थिर. सो रेनाउंड स्थिर रेवासा पीठाधीश्वर राघवाचार्य ज्यांनी एक सिग्निफिकंट रोल, महत्वपूर्ण रोल प्ले केलेला आहे जे राम जन्मभूमीच्या मुवमेंट मध्ये. तर त्यांचं निधन झालेलं आहे ड्यू टू कार्डियक अरेस्ट. तर राघवाचार्य जे की प्रेसिडेंट होते राजस्थान संस्कृत अकॅडमीचे आणि गोल्ड मेडलिस्ट सुद्धा होते. ते बोथ वेदांता आणि ऑल इंडिया संस्कृत कॉम्पिटिशनचे त्यांनी इस्टॅब्लिश सुद्धा केलेलं आहे. रैवास वेदा विद्यालय आणि ते अल्युमिनी म्हणून सुद्धा सर्व केलेला आहे त्यांनी मेनी रिनाउंड इन्स्टिट्यूशन्स मध्ये ऍज अ चीफ प्रिस्ट. ओके, ते चीफ प्रिस्ट होते लॉर्ड श्रीराम टेम्पलचे. ओके, तर त्यांनी जे ओल्डेस्ट टेम्पल आहे इन शिखर कन्स्ट्रक्टेड इन 1570 मध्ये त्यांनी ओल्डेस्ट टेम्पल जे आहे शिखर हे सुद्धा कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. ते बिलीव्ह करतात दॅट द मुस्लिम ऑफ अयोध्या, जे त्यांनी असं बिलीव्ह केलेलं आहे जे अयोध्यामधले जे मुस्लिम्स आहेत त्यांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे टेम्पलच्या कन्स्ट्रक्शन मध्ये. त्यांनी त्यांचं कंट्रीब्युशन टू संस्कृत एज्युकेशन आणि रिलिजियस डिस्कोर्स हे पण लास्टिंग पर्यंत राहणार आहे. हॅव लेफ्ट अ लास्टिंग इम्पॅक्ट. ओके, सो रेनाउंड स्थिर राघवाचार्य यांचं निधन झालेलं आहे ड्यू टू कार्डियक अरेस्ट. स्थिर म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते होत असते की ज्यांना फ्युचर माहित असते आणि ते दावा करतात की ते तसंच फ्युचर राहणार आहे म्हणून, की त्याला स्थिर म्हणतात. त्यांचं नाव आहे रैवासा पीठाधीश्वर राघवाचार्य यांचं निधन झालेलं आहे. क्वेश्चन बघून घेऊया आपण. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, which country made the first payment for hybrid power project in northern श्रीलंका? नॉर्थन श्रीलंका मध्ये लोकेटेड जे हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट आहे त्याकरता फर्स्ट पेमेंट जे आहे ते कोणत्या कंट्रीने केलेलं आहे? तर ते केलेलं आहे इंडियाने. नेक्स्ट, कोणी रिझाईन केलेलं आहे त्यांच्या पोस्ट वरनं ऑफ मिनिस्टर इन हेमंत सोरेनच्या गव्हर्नमेंट मध्ये? तर चंपाई सोरेन यांनी त्यांचे जे मिनिस्टरची जे पोस्ट आहे त्याच्यावरनं त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. व्हॉट डज द रिसेट प्रोग्राम एम टू एम्पॉवर? तर जे रिसेट प्रोग्राम आहे जो की लॉन्च केलेला आहे युनियन मिनिस्टर ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट डॉक्टर मनसुख मांडविया यांनी, तर त्याचा एम काय आहे? कोणाला एम्पॉवर करण्याचा? तर स्पोर्ट्स पर्सनला एम्पॉवर करण्याचा त्यांचा उद्देश आहे. नेक्स्ट, विच म्युनिसिपॅलिटी, कोणती म्युनिसिपॅलिटी आहे नेपाळ मधली ज्यांना डिक्लेअर करण्यात आलेला आहे फर्स्ट हेल्दी सिटी आणि डिक्लेअर केलेला आहे WHO नी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी? तर ते आहे धुलीखेल. विच कंट्री वोन SAFF म्हणजे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर-20 ची चॅम्पियनशिप फॉर द फर्स्ट टाइम? तर ते बांगलादेशने जिंकलेली आहे SAFF अंडर-20 चॅम्पियनशिप फर्स्ट टाइम. हु बिकेम द फर्स्ट इंडियन, कोणत्या त्या फर्स्ट इंडियन वुमेन आहे ज्यांनी विन केलेला आहे 2 गोल्ड मेडल पॅरा ऑलिम्पिक गेम्स मध्ये आफ्टर सेक्युरिंग गोल्ड मेडल इन वुमेन्स 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 इव्हेंट? आता जे चालू आहे पॅरिस 2024 पॅरिस मध्ये जे पॅरा ऑलिम्पिक चालू आहे तिथे, तर त्यांचं नाव आहे अवनी लेखरा.
विच रिनाउंड स्थिर, ज्यांनी जे गोल्ड मेडलिस्ट आहे इन वेदांता अँड की फिगर आहे ते, त्यांनी सिग्निफिकंट रोल प्ले केलेला आहे राम जन्मभूमी मुवमेंट मध्ये. रिसेंटली त्यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांचं नाव आहे रैवासा पीठाधीरेश्वर राघवाचार्य. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.